मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पुढील भाग हा खूप जबरदस्त असा असणार आहे. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनीचे रिपोर्ट्स आलेले असतात. तेव्हा जीवा आणि नंदिनी हे डॉक्टरकडे जातात. रिपोर्ट्स वाचून आता डॉक्टर खूप धक्कादायक अशी गोष्ट जीवा आणि नंदिनीला सांगतात. डॉक्टर म्हणतात की झालेले मिसकॅरेजमुळे नंदिनीचे पुन्हा आई होण्याचे चान्सेस खूप कमी झाले आहेत आणि ते आता नाहीमध्ये जमा आहेत. नंदिनी यापुढे कधीच आता आई होऊ शकणार नाही. डॉक्टरांचे हे बोलणं ऐकून जीवा आणि नंदिनी यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना खूप मोठा धक्का बसतो. जीवा मात्र या रिपोर्ट्सवरती विश्वास ठेवायला तयारच नसतो. दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून सेकंड ओपिनियन घ्यायचं असं आता जीवा ठरवतो. नंतर गुरुजी घरी येऊन जीवा आणि नंदिनी यांना काही गोष्टी सांगतात. गुरुजी म्हणतात की कधी-कधी कर्तव्यासाठी आपल्याला असा मार्ग निवडावा लागतो जो आपण कधीच निवडलेला नसतो. तू बहीण म्हणून मोठी आहेस, पण जाऊ म्हणून धाकटी आहेस आणि या दोन्ही नात्यांचा दुवा तुला व्हायचा आहे. तूच नंदिनी आहेस आणि तूच युधिष्ठिर सुद्धा. गुरुजींनी आपल्याला युधिष्ठिराची गोष्ट का सांगितली या विचारामध्ये नंदिनी पडते आणि गुरुजींच्या म्हणण्याचा अर्थ काय होता याचा विचार ती करू लागते. आता गुरुजींना नेमकं काय म्हणायचं होतं याचा अर्थ तुम्हाला उमजतोय का हे कमेंट करून नक्की सांगा. ही मालिका बघत राहा आणि यापुढील अपडेट्स मिळवत राहण्याकरिता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.